हाल ही में राज्य में महागठबंधन की सरकार बनी है। बजट की ओर से घोषणा कर दी गई है और जनता के लिए कई तरह की घोषणाएं की गई है। तदनुसार महिलाओं, युवाओं, किसानों और आम नागरिकों के लिए विभिन्न योजनाओं की नई घोषणा की गई है और हम इन योजनाओं को आम लोगों से लेकर हर वर्ग के लोगों तक पहुंचाने की पूरी कोशिश करेंगे। विश्राम गृह में आयोजित एक संवाददाता सम्मेलन के दौरान पूर्व सांसद सुनील मेंढे ने ये संबोधित किया है। उस समय उनके साथ जिला उपाध्यक्ष चैतन्य उमाड़कर, विधानसभा प्रमुख अनूप ढोके, तालुका अध्यक्ष विनोद बांते और महिला मोर्चा अध्यक्ष चंद्रकला भोपे, रोशनी पडोले और अन्य भाजपा पदाधिकारी मौजूद थे। 28 तारखेला आमच्या महायुतीचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी विधानसभेमध्ये अर्थसंकल्प मांडला आणि मला आनंद होतो आहे की एक चांगला अर्थसंकल्प महिलांसाठी, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य मागासवर्गीयांसाठी एक चांगला असा सुंदर असा अर्थसंकल्प त्यांनी मांडला। विशेषतः महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एक महत्वाकांक्षी योजना 21 वर्षापासून 60 वर्षापर्यंतच्या सर्व सरसकट महिलांना ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कुटुंबियांचं कमी आहे अशा सर्व महिलांना 1500 रुपये प्रति महिना अशी मोठी रक्कम सगळ्या महिलांना सरसकट मिळणार आहे, पात्र महिलांना। त्यामुळे चांगली योजना त्या दिवशी मांडली। दुसरं, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बिल देणे, कुठलंही बिल न आकारता 7.5 HP पर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज देणे, त्यांना सौर ऊर्जेचा पंप देणे, युवकांसाठी प्रत्येकी 10,000 रुपये प्रति माह त्यांना स्टायपंड देणे त्यांच्या प्रशिक्षण काळामध्ये, अशा प्रमुख योजना या अर्थसंकल्पात मांडल्यात। त्या मांडल्या नव्हे, त्याच्याकरता आर्थिक तरतूद केली सरकारने आणि म्हणून ते सांगण्यासाठी अनेक योजना तुम्हाला सांगितलं। शैक्षणिक योजना आहेत, दुधाकरता 5 रुपये प्रति लिटर गाईच्या दुधासाठी शेतकऱ्यांची अडीचची योजना आहे। आपल्या दूध उत्पादक वाढावं त्या दृष्टीने त्याच्या वेगळ्या योजना आहेत। युवकांसाठी किंवा महिलांसाठी उद्योजकांकरता काही योजना आहेत। दिव्यांगांसाठी घरकुलाची विशेष 34,000 वेगळे दिव्यांगांसाठी घरकुल बांधणार आहोत। अशा एक योजना याच्या माध्यमातून मांडलेल्या आहे। याकरता मी आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या, महिलांच्या वतीने, युवकांच्या वतीने महायुती सरकारचं, विशेषतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असोत, आमचे मुख्यमंत्री लाडके देवेंद्र फडणवीसजी असोत किंवा ज्यांनी अर्थसंकल्प मांडला असे माननीय अजितदादा पवार असोत, या सगळ्यांचं आणि यांच्या संपूर्ण सरकारचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो। एक चांगला अर्थसंकल्प त्यांनी लोकांना आम्हाला दिला आणि मला विश्वास आहे की या सगळ्या योजनांचा फायदा मिळवण्याकरता आम्ही भाजप म्हणून, आमच्या महिलांच्या योजना मिळवण्यासाठी आमच्या महिला मोर्चा म्हणून स्वतः पुढाकार घेऊन या सगळ्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं येणाऱ्या काळात काम करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थीसाठी पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो सर्व जनतेला की त्यांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा। ज्यांना कुठली काही अडचण नसेल तर आम्ही जे बसलेले आहोत ते नेते, आम्ही हे सगळं आहोतच, आमचे महिला मोर्चाच्या पदाधिकारी आहेत आणि अजूनही आमचे बाकी कार्यकर्ते त्यांना निश्चित मदत करतील। त्याकरता वेगळा सेल करून माझ्याच मी कार्यालयामध्ये परवापासून त्याचा वेगळा सेल तयार करणार आणि या सगळ्या योजनांचा लाभ, प्रचार, प्रसार आणि त्यांना मदत करण्यासाठी मदत केंद्र उभारणार। आमचे कार्यकर्ते, आमच्या महिला मोर्चाचे पदाधिकारी सगळ्या तिथे येऊन बसतील आणि या सगळ्यांना याचा फायदा देतील आणि सगळ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो। धन्यवाद। जय हिंद, जय। कारण न्यूज के लिए भंडारा से नितिन कुथे की रिपोर्ट। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड, नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुट्टीबोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल। 80% बैंक फाइनेंस आर also available. For more details, please contact 0712 350 7162. Office address F2122 जयंती नगरी 4 above Purti Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur।